एका सामान्य माणसामध्ये आणि एका महान माणसामध्ये काय फरक असतो, आणि तो फरक म्हणजे वेळेचं व्यवस्थापन. असं म्हटलं जाते की वेळ हीच खरी संपत्ती आहे, आणि त्याला कारण म्हणजे एकदा गेलेली वेळ ही परत येत नसते. हे सर्व गोष्टी आपल्याला माहिती आहेत, पण तरी सुद्धा आपण वेळेबद्दल निर्णय घेत नाही, आणि नंतर आपल्याकडे राहतो फक्त आणि फक्त पश्चाताप. मी खूप सांगत आहो तुम्हाला, पण मी स्वतःही वेळेला 100% नियोजित करू, कारण प्रत्येकाच्या मागे काही ना काही हे जबाबदारीचं ओझं असते आणि ते पार पाडावेच लागते. मी वेळेला बांधूही शकत नाही आणि वेळेला थांबूही शकत नाही, पण मी या वेळेला नियोजित करण्याचा प्रयत्न करू शकतो. मग कशा प्रकारे करसाल, तर त्यासाठी 3 गोष्टी. पहिली गोष्ट म्हणजे टू डू लिस्ट, की ज्यामध्ये मला आज हे माहिती असेल की मी उद्या काय करणार, आणि यालाच म्हणतात वेळेचा आदर करणं, वेळेची रिस्पेक्ट करणं. दुसरी गोष्ट म्हणजे अनावश्यक गोष्टींना टाळणं, अशा गोष्टींना टाळणं की ज्याची लाईफमध्ये कोणत्याच प्रकारची आवश्यकता नाही. आणि शेवटी वेळ हा फक्त आपल्या नात्यांमध्ये गुंतवा, आरोग्यात गुंतवा आणि ज्ञानामध्ये गुंतवा. धन्यवाद.